नमस्कार. फोर सीज काउन्सिलिंग सेंटर हे पुण्यामधील एक अग्रगण्य समुपदेशन केंद्र आहे. त्याचा मी फाउंडर डॉक्टर सागर पाठक आपल्या सगळ्यांचं आजच्या या लाईव्ह प्रोग्राममध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण फोर सीज काउन्सिलिंग सेंटरच्या तर्फे व्यक्तिमत्व या विषयावरती अनेक कार्यक्रम घेतोय आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण व्यक्तिमत्वाबद्दल अधिक सखोल चर्चा करणार आहोत. पुण्यातील एक अग्रगण्य क्लिनिकल सायकोलॉजिस्ट पूर्वा दीक्षित यांच्याशी. पूर्वा दीक्षित मॅडम ज्या आहेत त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एमफिल केलेलं आहे आणि भारतातील अनेक राज्यात अनेक शहरांमध्ये त्या प्रॅक्टिस करत होत्या. 2008 पासून पुण्यामध्ये इन्फोसिस टेक्नॉलॉजीजमध्ये, सह्याद्री हॉस्पिटल व इतर अनेक ठिकाणी त्या कार्यरत आहेत. क्लिनिकल सायकोलॉजी हा त्यांचा बेस आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग मुलांमधील समस्या असतील, वर्तणुकीतील समस्या असतील, व्यक्तिमत्वाच्या समस्या असतील, या अतिशय यशस्वीपणे त्या हाताळतात. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय वर्तमानपत्र असतील, टीव्ही शोज असतील किंवा फेसबुक लाईव्ह असेल, या अशा अनेक ऑनलाईन माध्यमातून देखील त्या समाजोपयोगी कार्य करत असतात. तर आज या कार्यक्रमामध्ये मी दीक्षित मॅडम तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आमचे सगळे सभासद, सगळे प्रेक्षक यांना नक्कीच आजचा कार्यक्रम आपल्याला आवडेल. तुमची विनंती असेल, तुमची जर परवानगी असेल तर आपण हा कार्यक्रम चालू करूयात. हो हो, नक्कीच सुरू करू. मॅडम, व्यक्तिमत्व म्हणलं की थोडंसं मनामध्ये एक भीती वाटते. भीती अशी की माझं व्यक्तिमत्व चांगलंच पाहिजे हा दबावही असतो आणि माझं व्यक्तिमत्व चांगलं आहे का हे ओळखायचं कसं ही दुसरी भीती असते. तर मला एक पहिलं विचारायचं की व्यक्तिमत्वातील दोष म्हणजे नेमकं काय असतं? हे बघा, व्यक्तिमत्व म्हणजे हे खूप वेगळं काहीच नाहीये. आपण साध्या भाषेत ज्याला म्हणतो स्वभाव गुण, बरोबर. एका व्यक्तीचा कसा स्वभाव आहे. आता सगळेच एकमेकांची झेरॉक्स कॉपी नसू शकतात, बरोबर आहे. ते वेगवेगळे फ्लेवर्स असतातच त्यांच्यामध्ये. तर तशा दृष्टीने जर बघितलं तर इमोशन्स, विचार करण्याची पद्धत किंवा व्यवहारलक्षी पद्धती त्या थोड्या एकमेकांपेक्षा वेगळ्या असू शकतात. तोच त्यांच्यामधला एक आपलेपणा किंवा त्यांचा एक म्हणजे सेल्फ म्हणतो ते त्याला दाखवू शकतात. ही व्यक्ती म्हणजे अशी आपण ओळखू शकतो आणि त्यांचे गुण दोष वगैरे स्वभावामध्ये ते असतात. आता ह्याच्यात चांगलं किंवा वाईट असं काही खूप विशेष नसतं, बरोबर आहे. आणि त्याची रेंज असते. आता कोणी म्हणजे किती हसरा आहे तर त्याची रेंज असू शकते. म्हणजे 4 नंबर ज्याला मिळाला तो वाईट आहे आणि 5 आहे तो जास्त चांगला आहे की 7 आहे तो खूपच चांगला, असं काहीच नसतं त्याच्यातलं. आणि ते परिस्थिती अनुसारही प्रत्येकाचे गुण दोष जे काही असतील आणि त्याचा किती त्यांना फायदा किंवा नुकसान होतोय ते प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणी वेगवेगळं ठरत असतं, आहे की नाही. आता कोणी खूप वस्तू एकदम साहजिकपणे घेतं, खूप जास्त त्याचं टेन्शन घेत नाही. तर एखाद्या वेळेस खूप अवघड परिस्थिती आणि जेव्हा खरंच खूप टेन्शन घेण्यासारखं आणि त्यांनी मिस केलं तर मग त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण अदरवाईज जेव्हा खरंच टेन्शन घेण्यासारखं नसतं आणि त्यांचा स्वभाव त्यांना मदतरूप पण होऊ शकतो, बरोबर आहे. आणि अननेसेसरी प्रत्येक वेळेस ते टेन्शन मध्ये नसणार आहेत. खरंच खूप जास्त झाल्यावर तो त्यांची रिएक्शन असू शकते. तर मी सांगण्याचा प्रयत्न करते इथे की हे बरं आणि वाईट अशी कंपार्टमेंट नाही करू शकत स्वभावामध्ये कधीच, एक. आणि दुसरं आहे की तो दोष आहे का? नाही. दोष असेल की जर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होत असेल तुमच्या स्वभावाचा तुमच्या जीवनात, आणि दुसरं आहे की तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना तुमच्या करिअर मध्ये, कामामध्ये त्याचा दुसऱ्यांनाही प्रॉब्लेम होत असेल तुमच्या स्वभावामुळे, तर मग त्याला आपण म्हणू शकतो की हा, दिस इज अ प्रॉब्लेम, राईट. की हा, त्याला आपण थोडासा बदल करण्याची गरज आहे आणि ते बदल करू शकले, त्याला मॉडिफाय करू शकतो आणि आपण सहज म्हणजे अनुषंगाने आपण ज्या परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने करत असतो. आणि जसं वय वाढत जातं तसेही त्याच्यात बदल येत जातात आपल्या अनुभवामुळे, परिस्थितीमुळे. कित्येक लोक नाही करू शकत आणि त्याच्यात मग जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात.
आणि त्याला आपण मग डिसऑर्डर्स वगैरे असं म्हणत असतो, कारण की त्यांना जास्त कठीण जातं ते बदलणं आणि कमी बदल येतो, इतकाच भाग आहे. बाकी इथे असं वॉटर टाईट कंपार्टमेंट काहीच नाहीये. जसं नाही मॅडम, तुम्ही हे खूप छान सांगितलं की जसं एखाद्या ताटामध्ये श्रीखंड असतं, तिखट भाजी असते, पातळ भाजी असते, वरण भातही असतो, एखादं तळण असतं, पापड असतो. प्रत्येक पदार्थाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाची चव वेगळी असते. त्याचप्रमाणे माझ्या मते प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे स्वभाव असतात, ते वेगवेगळ्या वेळी बाहेर येतात. त्यामुळे दोष हा शब्द खरंच तुम्ही म्हणला तसा चुकीचा आहे, कारण प्रत्येक ठिकाणी माणसाचा स्वभाव वेगवेगळ्या पद्धतीने सामोरा येतो. एक मला आता असं वाटतं की जसं कोरोनाचं आता पॅन्डेमिक आलेलं आहे, त्यामध्ये काही लोक असे आहेत की जे दर 10 मिनिटांनी सॅनिटायझर वापरतायत, हात सारखे धुतायत, मास्क लावतायत, बाहेर पडत नाहीत, आणि काही लोक आहेत ते बिनधास्त अगदी बाहेर पडतायत. मेरे को क्या होगा. तर हा स्वभावातले बदल आहेत. पण मग हे इतके वेगवेगळे स्वभाव असल्यावरती त्यांची काही वर्गवारी करता येते का, की त्यांना काही आपल्याला सेपरेट विभागणी काही करता येते का? विभागणी म्हणजे आपण अशी थोडीफार करू शकतो की एक ज्यांच्या इमोशन्स मध्ये म्हणजे की भावनाप्रत जे असतात जास्त, की त्यांच्या भावना खूप जास्त एकदम एक्स्ट्रीमला जातात, दोन टोकाला जातात, किंवा मग कित्येक लोक विचारांच्या दृष्टीने खूपच टोकाचा विचार करतात, की त्यांना खूपच संशयास्पद वाटतं, किंवा ते खूपच मिळून मिसळून राहण्याचं त्यांना आवडत नाही. लोक जास्त त्यांना सोशलाइज व्हायला खूप आवडत नसतं, बोलायला किंवा हे आवडत नाही. आणि तिसरं आपण असं म्हणतो की त्यांना खूपच जास्त चिंता काळजी वाटणे छोट्या छोट्या गोष्टींना, किंवा त्यांना साहजिकपणे त्यांची कामं हाताळता न येणे, कुणाची तरी मदत घ्यायला लागणे. तर अशा प्रकारे आपण त्याची वर्गवारी करू शकतो, की ज्याला आपण म्हणतो की साध्या भाषेत हळवे आहेत, मन मिसळून सगळ्यांमध्ये राहत नाहीत, खूप सोशल नाहीयेत, आहे की नाही. आणि मग आपण म्हणतो की अरे काय तापट स्वभावाचे आहेत, राईट. तर हे आपण साधे शब्द त्याच्यासाठी वापरतो, आणि त्याचंच आहे टेक्निकल नेम्स आणि त्याचे काही क्लासिफिकेशन्स आणि डेफिनेशन्स आणि क्रायटेरिया बनतात, मग ते डिसऑर्डर आपण म्हणायला लागतो, राईट. मॅडम, मी काही सायकोलॉजीचा स्टुडंट नाही, पण थोडंफार जे काय सायकोलॉजी माहिती आहे त्याच्यामध्ये ABC असं काहीतरी एक नेमॉनिक असतं की ABC पर्सनॅलिटी, या प्रकारचे काही पर्सनॅलिटी असतात. तर हे ABC म्हणजे काय, थोडस सांगू शकाल? हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर विषय आपण म्हणतो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स जे असतात त्याच्यामध्ये क्लस्टर A, क्लस्टर B, क्लस्टर C अशा प्रकारे त्याची विभागणी केलेली आहे. तर क्लस्टर A मध्ये जसे की आपण पॅरानॉइड पर्सनॅलिटी, स्किझोटायपल आणि स्किझॉइड पर्सनॅलिटी येते. तर त्याच्यामध्ये पॅरानॉइड म्हणजे शब्दानेच आपल्याला कळेल की जास्त संशयास्पद असते, की छोट्या छोट्या गोष्टींना ते डाऊट पहिले घेतात आणि मग पॉझिटिव्ह त्याच्यात बघतात, किंवा खरं आहे की नाही नंतर. आपण सहजासहज जसे कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करतो ते नाही करू शकत, नाही, पण त्याच्या मागे काहीतरी कारण असेलच, मग नाही असं काही दुसऱ्या विचारानेच त्याने केलेलं असावं. ते पॅरानॉइड म्हणजे सस्पिशियसनेस त्यांच्यामध्ये जास्त असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये असू शकते. आणि जर एखादा विचार त्यांच्या ह्याच्यात अडकला की नाही हे असंच असतं, तर मग त्यांचा तो विचार हलवणं पण जास्त, म्हणजे कितीही लोकांनी समजवलं तरी त्यांना ते खूप पटत नसतं. त्याचप्रमाणे क्लस्टर ए मध्ये अजून 2 पर्सनॅलिटी म्हटलं तसं स्किझॉइड आणि स्किझोटायपल. तर स्किझॉइड पर्सनॅलिटी हे वॉर्म नसतात, म्हणजे तुम्हाला भेटण्यामध्ये, तुमच्याशी बोलण्यामध्ये, संबंध स्थापित करण्यामध्ये खूपच अलूफ राहतात हे लोक, आणि त्यांना कठीण जातं. कोणी आलेलं गेलेलं आवडत नाही. जर खूप लोक आले घरी तर ते दुसरे म्हणजे लोक आहेत खूप सोशल, तर होतात मग शेवटी घरी प्रसंग, पण ते आज जाऊन बसणार, ते कुणाशी बोलणार नाही, आणि त्यांना कधी संपेल आणि कधी लोक जातील अशा प्रकारे त्यांना वाटतं. किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह न दाखवणं, असे सोशल फंक्शन असतात. ते त्यांची ऍक्टिव्हिटीज करतात, म्हणजे त्यांना काही रिसर्च करायचं आहे की त्यांना काही शिकवायचं आहे तेवढं जातील, शिकवतील, येतील, पण बाकी काही सोशलाइज होणं किंवा बोलणं किंवा तशा प्रसंगांमध्ये जाणं त्यांना फारसं आवडत नाही. दुसरे आहे स्किझोटायपल. स्किझोटायपल ह्याच्यामध्ये पण थोडाफार हा भाग असतोच,
की ते पण खूप लवकर संबंध स्थापित करू शकत नाही. आणि पण दुसरं त्यांच्यामध्ये ऍडिशन मध्ये हा भाग असतो की थोडीशी एन्झायटीचं प्रमाण जास्त असतं, की त्यांना चिंता काळजीचा स्वभाव जास्त वाटतं की त्याच्यातनं काही नुकसान होईल जर आपण हे करायला गेलो तर. आणि खूप इनिबिशन्स असतात त्यांच्यामुळे, ऑडिटी असते स्पीच मध्ये पण थोडीशी, जे बोलतात ते तारतम्य इतकं येत नाही. म्हणजे आपण म्हणतो साध्या विम्झिकल वागतात कितीदा, किंवा त्यांना आयडियाज ऑफ रेफरन्सेस असतात, काहीतरी दुसरी म्हणजे टेलिपॅथीच होते आहे, किंवा त्यांना काही ड्युलिझनचा भाग पण असतो, तो जीवनाचा भाग असतो त्यांच्या. असं नाही की पर्टिक्युलर एका सिच्युएशन साठी त्यांना कधी कुठल्या प्रसंगाला वाटलं आहे. तर अशा, आणि एन्झायटी पण असून ते बॉम्ब पण नसतात, लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात. किंवा या स्किझोटायपल किंवा स्किझॉइडला हार्डली 1 ते 2 फ्रेंड्स असतात, जे की फ्रेंड्सनी त्यांच्यावर सातत्य जमवून तो हक्क घेतलेला असतो. आणि त्यांच्या कुठल्याही या गोष्टींना ठीक आहे असेल तुझं, मी असंच राहतो म्हणून त्यांनी संबंध स्थापित केलेले असतात. किंवा रिलेटिव्ह मध्ये, इव्हन भावाभावांमध्ये पण इतके क्लोज जे असतील त्यांच्या बरोबरच ते स्वतःला कम्फर्टेबल करू शकतात. आणि स्किझोटायपल आहे त्याच्यात थोडासा सस्पिशियसनेस, एन्झायटी जास्त असल्यामुळे पण असतो, पण एकदम पॅरानॉइड सारखा नाही की ते त्यांच्या विचाराहून शेक नाही होऊ शकत असे. तर अशा प्रकारचे क्लस्टर ए, कारण की हे विचारांची आणि व्यवहारगत आहेत यांचे पर्सनॅलिटी, म्हणून याला क्लस्टर ए बनवलेला आहे. कारण की यांच्या विचारामध्ये पण ऑडिटी असते, जे की रिअलिस्टिक याच्यामध्ये बसत नाही. आणि मॅडम थोडं अडवतोय. क्लस्टर ए च्या संदर्भात जर का समुपदेशनाच्या दृष्टीने मी विचार केला तर पॅरानॉइया खूप असतो. विशेषतः नवरा बायकोमध्ये संशय घ्यायची परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होते. त्यामुळे वैवाहिक आयुष्यामध्ये हे पॅरानॉइया किंवा क्लस्टर ए चे आपल्याला खूप जण भेटतात. आणि त्याचबरोबर लग्न जमवताना आम्ही नेहमी क्लायंटना सांगतो की तुमचा होणारा नवरा किंवा नवरी, त्यांना किती मित्र आहेत, त्यांचे नातेवाईक किती आहेत, ते नातेवाईकांबरोबर किती जण राहतात, सुट्टीमध्ये काय करतात, हे विचारावं. त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही आता सांगितली, त्यामुळे खरंच थँक्यू. आता आपण क्लस्टर बी कडे आता जाऊया. हो, क्लस्टर बी जे आहे ते मी म्हटलं भावनांशी निगडीत असतात. म्हणजे कसं आहे की तुमच्या त्याच्यामध्ये बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी आहे, आणि अँटी सोशल पर्सनॅलिटी आहे, नंतर हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी आहे, त्याचा समावेश होत असतो. तर त्याच्यामध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी मध्ये बाकी ते नॉर्मली रिॲक्ट करत असतात, त्याचा इश्यू नसतो, पण जास्त करून ते इम्पल्सिव्हिटी त्यांच्यामध्ये खूप हाय असते आणि पेशन्स लेवल नसतात. आणि दुसरं अँटी सोशल, त्याच्या नावाने किंवा डिसोशल पण म्हणतात हल्ली त्याला, की ते सोशल नॉर्म्स मध्ये नाहीत राहू शकत. त्यांना जे पाहिजे, त्यांना त्वरित आता डोक्यात आलं म्हणजे इम्पल्सिव्हिटी इतकी, म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता मग ते कुठला रूल आणि कुठले तुमचे नियम आणि व्हॉट एव्हर इट इज, त्यांचं घेणं देणं नाही, ते कंट्रोलच करू शकत नाही. तर अशा पर्सनॅलिटी तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल तोडताना मिळतील, किंवा त्यांना जर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी त्यांची खूप हाय असते, तर त्याच्यावर तुम्हाला रेश ड्रायव्हिंगचे केसेस जर बघितले तुम्ही, किंवा क्विक त्यांना रिलीफ पाहिजे, तर ऍडिक्शन मध्ये पर्सनॅलिटीज खूप जातात. पण हे कोमॉर्बिड त्यांचे आहे डायग्नोसिस. पण त्याच्या बरोबरच की बाकी जागी त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी त्यांना प्रेम करावं, सगळ्यांनी त्यांना अटेन्शन द्यावं, आणि बरोबर वेन दे हॅव टू डू समथिंग, की ते त्यांना ते जमत नाही. कारण की इतकं कंटिन्युअसली कोणासाठी काहीतरी करणं खूप अवघड होतं. बट इंटरॅक्टिंग ते खूप वॉर्म असतात आणि खूप इम्प्रेसिव्ह असतात. दे रिअली टॉक वेल, आणि पण ते त्यांच्या एक्सपिरियन्स फेल्युअर कधी लर्न नाही करत. म्हणजे जर एक रिलेशनशिप ब्रेक झाली त्यांची, म्हणजे खूप लवकर रिलेशनशिप्स होतात आणि दे रिअली लाईक पीपल टू गेट इन टू रिलेशनशिप्स, आणि त्यांचे एस्टॅब्लिश होतात सगळे रिलेशन्स. पण खूप त्या पेशन्सनी ते पुढे नाही जाऊ शकत आणि त्यांचे ब्रेकअप्स होतात. पण त्याच्यातनं लर्न करून सेकंड टाइम ते कधीच उपयोग नाही करू शकत. म्हणून परत तेच होतं त्यांच्या बरोबर. जर त्यांनी एकदा ट्रॅफिक सिग्नल तोडला आणि पोलिसनी त्यांना बजावलं,
दुसरा माणूस म्हणेल की कानाला बोट लावली, आता परत नको हे सगळं व्हायला. पण असं त्यांच्या बरोबर होत नाही. आणि त्यांच्यामध्ये असं असतं की केलं तर केलं, ठीक आहे, नेक्स्ट टाइम आता नाही करणार, तेवढ्या पुरतं त्यांना वाटतं. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा ते त्या मजामध्ये असतात, अगेन दे डू सेम थिंग, राईट. मग ते ड्रग ट्रॅफिकिंग पासून ते ट्रॅफिक सिग्नल, अशा 2 एक्स्ट्रीम गोष्टी, किंवा रिलेशनशिप ब्रेकअप्स असेल की लग्नानंतरचे डिवोर्स असेल, त्याचे प्रमाण खूप जास्त असतात. कारण की जबाबदारी घेत नाही, ते त्यांच्या इम्पल्सेसवर जगतात, त्यांच्या नीड ऑफ ग्रॅटिफिकेशनवर असतात, खूप लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असतो. व्हायलन्स जर नाही ऐकलं त्यांचं कोणी, तर ते त्यांच्याच पद्धतीने व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि दुसऱ्यांसाठी करणं हा त्यांच्यातला म्हणजे कल नसतो. तर हा एक अँटी सोशल पर्सनॅलिटी झाली. आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी, तिथे पण भावनाप्रद असते ही पर्सनॅलिटी, पण त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रीम म्हणजे हे असतात. म्हणजे खुश आहे तर खूपच खुश आहेत ते, आणि जर दुःखी आहे तर इतके दुःखी आहे जसे बापरे खूप मोठं डिप्रेशनच झालंय असं त्यांना. आणि खरंच मेडिसिन द्यायची गरज पडेल की काय, असे 2 सेशन पर्यंत आम्हाला 15 दिवस पर्यंत त्याच्यावर विचार करायला लागतो. तर जर ते खुश आहे तर म्हणजे आता डिप्रेशन होतं, वी वर थिंकिंग की आता मेडिसिनवर ठेवायचं का यांना, पण काहीतरी चांगलं घडतं आणि अगेन दे लिफ्ट अप. तर आणि त्यांच्यामध्ये सुसायडल थ्रेट्स, आणि कितीदा इम्पल्स इतका भयंकर असतो की खरंच ते कमिट अटेम्प्ट सेव्हरल टाइम्स इन लाईफ. आणि जेव्हा पण त्यांना आवेग आवरत नाही, तेव्हा अशा पद्धती होतात. आणि खूप वनरेबल फील करतात तेव्हा ते. आणि खरंच म्हणजे की आता कशी त्यांना मदत पोचवावी, समोरचा व्यक्ती पण तितकाच म्हणजे विचार करायला लागतो. पण हा थ्रेट्स खूप असतात, यांच्या सुसायडल थ्रेट्स पण असतात. अँगर आउटबर्स्ट खूप असतात. अबॅन्डन फिलिंग सारखी त्यांना वाटत असते, त्याला ओव्हरकम करण्यासाठी खूप इश्यू असतो. आणि जेव्हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन त्यांना कायम पाहिजे, तर त्यांचं राहणीमान पण त्याच प्रकारचं असतं की इट शुड गेट अट्रॅक्ट टू अदर पीपल. आणि छान राहणं करणं, सुंदर दिसणं किंवा मेकअप करणं हे त्यांना खूप आवडत असतं. आणि खरंच ते मनापासून आवडतं त्यांना. आणि त्याच्यामुळे इफ दे आर अलूफ आणि त्यांच्यावर लक्ष नाही दिलं गेलं, किंवा त्यांचं नाही ऐकलं गेलं, त्यांच्याप्रमाणे गोष्टी नाही केल्या गेल्या, ते अपसेट खूप लवकर होतात, खूप लवकर चिडणं. तर ते रेंज त्यांची जी आहे इमोशन्सची, दॅट इज रिअली इश्यू फॉर दॅम. नंतर तो जो आहे त्याच्याच थोडस जर खाली गेलो आपण, हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी, त्याच्यामध्ये इतके एक्स्ट्रीम्स नसतात, पण खूप ड्रामॅटिक पर्सनॅलिटी असते त्यांची. म्हणजे व्हॅन दे एक्सप्रेस, त्यांचे एक्सप्रेशन खूप वाईड असतात. म्हणजे ते खुश आहेत किंवा हसतात ते, किंवा कोणाचं अप्रिशिएशन करतात ते, म्हणजे की अरे बापरे त्यांना इतकं आवडलं असेल की. आणि मी त्यांना खटकलं दुसऱ्या क्षणी काही, तर त्यांची म्हणजे स्केल खूप खाली पण जाऊ शकते. किंवा ते कुणावर चिडले तर ते रिअली रिएक्ट द वे, म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी ते ओके विथ तो त्यांची म्हणजे एक्स्ट्रीम ड्रामॅटिक पर्सनॅलिटी त्याला जनरली म्हणलं. आणि सेम वे दे ऑल्सो लाईक सेंटर ऑफ अट्रॅक्शन, की सगळ्यांचं लक्ष त्यांना वेधून असायला पाहिजे. म्हणजे जर सगळे बसले आहेत मित्र आणि ते एंटर, तर रिअली ते एंटर एज अ पर्सनॅलिटी, आणि हाय हॅलो आणि सगळ्यांचं कसं चाललं आहे, आणि सगळं लक्ष मग सगळ्या तिथं त्यांचं लक्ष केंद्रित होऊन जातं. सो दिस वे. आणि जर कुठे स्टेजवर आहे किंवा काही कम्युनिटीमध्ये आहेत, दे मेक देअर प्रेझेन्स म्हणजे असं प्रॉमिनेंट. सो अशा गोष्टी आहेत. खूप एन्थुझियास्टिक असतात, पण खूप शॉर्ट लाईफ असतात. एन्थुझियाझम त्यांचं खूप टिकत नाही. म्हणून काय होतं, कुठली गोष्ट सुरू करताना दे आर म्हणजे खूप छान सुरुवात असते त्यांच्याशी, पण ते टिकत नाही आपण, कारण की दुसऱ्या क्षणी त्यांचे दुसरे इमोशन असू शकतात. सो यू कांट ट्रस्ट दॅम फॉर लॉंग. तशा. आणि मूड स्विंग्स इज ऑलवेज पार्ट. अजून एक पर्सनॅलिटी क्लस्टर बी मध्ये, ती पण खूप इम्पॉर्टंट आहे, इम्पल्स कंट्रोल पर्सनॅलिटी. तर त्यांच्यामध्ये इट इज ऑलमोस्ट म्हणजे एकाच क्लस्टर मध्ये यांना ठेवलं आहे, तर तुम्ही बघू शकता त्यांचे थोडेफार हे सगळे सारखेच आहेत, पण म्हणजे भावना प्रधानच आहे. सगळ्यांना इम्पल्सचा इश्यू आहेच, पण त्याच्यातही शेड्स वेगवेगळे आहेत.
की त्यांचे विचारसरणी त्याच्या मागे वर्क करत असते. तर इथे जे इम्पल्स कंट्रोल असतात जनरली त्यांना बाकी इमोशन्स विषयी इतके इश्यूज नसतात, पण काही नाहीये तर मग शॉर्ट टेम्पर ज्याला म्हणतो आपण, किंवा इम्पल्स मध्ये रिस्क इन्क्लूड होऊन त्यांचा इम्पल्स येऊ शकतो. म्हणजे जर त्यांना राग येतो आणि ते खिडकीच्या शेजारी उभे तर पडद्याची रॉड खाली येऊ शकते, मग टीव्ही बघतात ते तो रिमोट फेकू शकतात टीव्हीवर, आणि फक्त तेवढ्या पुरतच असतं. आफ्टर दॅट लाईक म्हणजे 2-3 तासांनी कितीदा 10 मिनिटांनी कशी गोष्ट असेल म्हणजे त्यांच्यासाठी ती महत्वाची किती आहे आणि कसं रिएक्शन. पण विदिन अ डे ऑर टू दे आर नॉर्मल, कितीही मोठे इम्पल्स आला आणि मग रिग्रेट करतात ते. बट रिग्रेट केल्यानंतरही अँटी सोशल पर्सनॅलिटी डझंट रिग्रेट एनी टाइम, दे डोंट लर्न आउट ऑफ इट अँड नेव्हर. बट इथे जो आहे ते इम्पल्स कंट्रोल असं गेल्यावर खरंच म्हणजे त्याचा त्यांना खूप जास्त त्रास होतो की मी असं का वागले आणि इट इज नॉट गुड आणि मला अँगर कंट्रोल साठी थेरपी पाहिजे. बट व्हॉट हॅपन्स वेन परत जेव्हा अशी गोष्ट येते तेव्हा त्यांना त्या लिमिट मध्ये रिएक्ट करता किंवा बोलताच येत नाही. तो सडनली इतकं जास्त त्यांचं रिएक्शन असतं, मे बी ते 10 मिनिटासाठी असेल पण ती वेळ जाते म्हणजे जेव्हा त्यांच्याशी रिएक्शन असतात. तर दिस इज अ इम्पल्स कंट्रोल पर्सनॅलिटी. त्यांना फक्त तितकंच, आणि पण डिफिकल्टी इन रिलेशनशिप इफ पर्सन डझंट अंडरस्टँड दिस पर्सनॅलिटी. अदरवाईज ते सगळं सांभाळून घेतील, तुमचं घर, मुलं, म्हणजे दे विल बी द फ्रंट लाईन पर्सन ऍट होम, की ते सगळं बघतात, ते सगळं सावरतात ते. पण वन्स दे आर आउट ऑफ देअर कंट्रोल नोबडी, म्हणजे तो त्यांना वेळ द्यायलाच लागतो टू कूल डाऊन दिस वे. थोडक्यात मला याच्यातून हे कळलं की आपण लग्न ठरवतोय किंवा नातं टिकवतोय त्यावेळेला जे असे इम्पल्सिव्ह लोक असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात, कारण ते आपल्याला खूप भुलवणार, आपल्याशी खूप छान बोलणार, आपलं नातं किती सुंदर आहे हे सांगणार, पण दुसऱ्या क्षणी अगदी हार्शली आपल्याशी बोलून ते नातं तोडायलाही त्यांना काही वाटणार नाही. सो ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं वैवाहिक आयुष्यात माझ्या मते खूप जास्त महत्त्व येऊ शकतं. आपण त्यांना सहजपणे शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो, रागीट म्हणतो, मुडी म्हणतो, पण खरंच हे एक डिसऑर्डर आहे हे आता लक्षात आलं. अजून एक तुम्ही क्लस्टर म्हटलात, क्लस्टर सी. क्लस्टर सी एन्झायटी रिलेटेड आहेत सगळे. एन्झायटी रिलेटेड म्हणजे त्यांना थोडंसं रिस्क टेकिंग डिफिकल्ट जातं. त्याच्याबरोबर आहे की त्यांना म्हणजे एखाद विचार जर डोक्यात आहे तर ते सतत त्याची काळजी करत राहतात. त्याच्यात आपण 2-3 पर्सनॅलिटी ठेवलेल्या असतात. त्याच्यात एक नार्सिस्ट पर्सनॅलिटी आहे, दुसरी असते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर, आणि अँशियस अवॉइडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि डिपेंडेंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर, असे 4. ह्या सगळ्याचा बेस आता एन्झायटी आहे. म्हणजे ते सगळ्या आपल्या सेल्फला लो फील करतात, आहे की नाही. इथे सेल्फ मध्ये लो फील करण्याचं नसतं, जिथे भावनांचं आहे. त्यांचा सेल्फला लो वगैरेचा काही इश्यू नसतो. इव्हन क्लस्टर ए मध्ये पण ते त्यांना कमी कधीच लेखत नाही. जरी त्यांच्यात काही गोष्टी आहेत तर ते त्यांना आवडतात की हा आम्हाला असंच हवंय. पण इथे जे आहेत अँशियस पर्सन्स जे आहेत सगळे क्लस्टर सी पर्सनॅलिटीचे, तर त्यांना आतमध्ये त्यांचं सेल्फ लो फील होत असतो. पण त्याच्यातलं जर हा नार्सिस्ट पर्सनॅलिटी जर बघितली तर अँशियस फील ते आतमध्ये करत असतात, पण ते रिएक्शन जी त्यांची असते ते दाखवण्याची असते की नाही मी लो नाही, मी हाय मध्ये आहे ना. तर ते ग्रँडिओसिटी दाखवतात, त्याला आम्ही म्हणतो रिएक्शन फॉर्मेशन, आहे की नाही. तर त्यांचा रिएक्शन आतमधला आहे तो दबवण्यासाठी ते डबलनी त्यांना जास्त ग्रँडिओसिटी मध्ये दाखवतात. ते तुम्हाला काही माहितच नाही, जे काही माहिती ते सगळं मलाच माहित आहे. आणि जर त्यांच्याप्रमाणे नाही झालं तर ते खूप जास्त चिडचिड करतात, रागीट असतात, बोलतात, किंवा त्यांना ते आवडत नाही, आणि किंवा ते दुसरे मला कमी लेखतील किंवा त्यांना ते कळेल हे लपवण्यासाठी ते किती महान आहेत किंवा त्यांना किती छान जमतंय त्याच्याच ते बोलणं चालू ठेवतात. आणि त्याच्या आजूबाजूच त्यांचा सगळा भाग असतो, आणि सतत त्यांच्या प्रिऑक्युपेशन असतं त्यांच्याच विचारांचं, आणि फॅन्टसीज मध्ये जगतात, आणि अटेन्शन त्यांना हवं असतं की असं नको की मला कमी जमते म्हणून लोक मला बाजूला करतील, म्हणून ते प्रूव्ह करत असतात कुठल्या 2-4 गोष्टीचं नॉलेज असेल तरी ते सारखं सांगणार की मी
आमचा, किंवा त्यांच्या राहण्या करण्याच्या स्टाईल मध्ये पण ते मुद्दामून असं बनवणार की नाही की आय एम ग्रेट काइंड ऑफ, ते दाखवण्याचा प्रयत्न करतील ज्या त्या समाजात आणि जिथे राहत असतील. तर इथे त्यांना फेवर्स खूप हव्या असतात आणि सेम टाइम ते देऊ शकत नाही, कारण की त्यांना जमत नसतं ऍक्च्युली, पण त्यांना ते आवडत नाही आणि असं करण्याची गरज नाही असं म्हणून ते देत नसतात, आहे की नाही. पण त्यांना दुसऱ्यांनी सगळ्यांनी फेवर करावी आणि सगळ्यांनी त्यांना मदत करत राहावी आणि त्या प्रकारची ते परिस्थिती उत्पन्न करत असतात. तर हे नार्सिस्ट पर्सन्स असतात. आणि नंतर जे तुम्ही म्हणता ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी मध्ये की खूपच स्ट्रेंजी असतं त्यांचं बिहेवियर. म्हणजे हे असं पाहिजे म्हणजे असंच पाहिजे आणि अशाच वेळेत हे झालं पाहिजे. म्हणजे खूप ऐकलं असेल, आपल्या पुण्यात अशा पर्सनॅलिटी भरपूर मिळतात आपल्याला बोलण्यात किंवा आपल्या इथल्या कल्चरमध्ये पण, की म्हणजे 2 वाजता दुकान उघडेल म्हणजे 2 वाजता उघडेल. म्हणजे 5 मिनिटं आधी नाही यायचं, 5 मिनिटं नंतर आलेलं म्हणजे उशीर झाला, राईट. दे आर नॉट इनफ फ्लेक्सिबल फॉर देअर थिंग्स. किंवा डोरबेल तुम्ही 5 मिनिट आधी का वाजवली, ह्याच्यावरनं कितीदा डिस्कशन्स ऐकलेले आहेत. तर किंवा पेठी असं आपण म्हणतो जरा. असं वाढलं पाहिजे, म्हणजे डाव्या बाजूचं ठीक आहे, ते आपल्या इथे पद्धतच आहे म्हणा. पण जर थोडस इकडे तिकडे झालं तर त्याच्यावरनं चिडचिड होणं किंवा खूप रिएक्ट करणं आणि त्या ताटावरनं उठून जाणं, इतपत गोष्टी असतात. आणि जर घरात टेलिफोनवरचा कव्हर असा असायला पाहिजे किंवा सोफ्याचे कव्हर्स असे असायला पाहिजे, खाली पडले उठता बसता त्यांचा म्हणजे थोडे क्रीज आले, नाही चालू शकत. तर अमुक जणांना क्लीनलीनेस बद्दल असतं, कुणाला वेळेबद्दल असतं, कुणाला अरेंजमेंट बद्दल असतं, ऑर्गनाईज करण्याबद्दल, प्लॅनिंग बद्दल. इव्हन प्लॅनिंग बद्दल, एअरपोर्टला पोहोचायचं आहे आणि हॅज टू बी एट 4 o'clock दे शुड स्टार्ट. आता त्यांनी कॅल्क्युलेट केलंय उशीर झाला नाही पाहिजे, तर मग ते 4 ते 4:05 झाले तरी त्यांना खूप अस्वस्थ होतं त्याच्यामध्ये, की अरे काहीतरी चुकतंय आणि आपण नाही पोहोचू शकलो तर वी शुड बी देअर, वी शुड बी डुइंग दिस असं. तर त्यांची जी पर्टिक्युलरनेस आहे ती खूप सुंदर असते आणि त्याच्यात ते म्हणजे हे पण सांगतात की ह्याच्यात चुकतं काय, इट इज गुड थिंग, राईट. पण ते इतकी जास्त परफेक्शनिस्ट याच्यामध्ये की त्यांची फ्लेक्झिबिलिटी खूप कमी होऊन जाते आणि आजूबाजूचे लोक जे असतात त्यांच्याबरोबर काम करणारी राहणारी त्यांना खूप जास्त त्रास होतो. दुसरं आहे की ते कुठलंही काम संपवू नाही शकत खूप इझिली, त्याच्यामुळे की त्यांना सारखं हे चेक करायला लागतं की काही चुकलं तर नाहीये ना, एकदम परफेक्ट आहे ना, 100% तसंच झालं आहे की नाही. तर ते तशा करण्याच्या ह्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे ते शेवट त्यांचा गाठणं खूप त्यांना कठीण जातं किंवा ते कम्प्लीट करणं वेळेत किंवा त्या पद्धतीने, कारण की त्यांच्या अंदाजने काम दिलेलं नसतं. एव्हरेज लोक ज्या पद्धतीने काम करतात की 4 तासात हे काम सगळे करू शकतात तसंच त्यांना दिलं गेलेलं असतं, पण त्यांच्याप्रमाणे करायला त्यांना वेळ लागतो. त्याच्याच नंतर दुसऱ्या 2 ह्या पर्सनॅलिटी थोड्या सारख्या आहेत, अँशियस अवॉइडंट आणि डिपेंडेंट पर्सनॅलिटी. तर अँशियस अवॉइडंट जी पर्सनॅलिटी आहे ते त्यांची एन्झायटी लेवल डिपेंडेंट पेक्षा थोडी जरी कमी असली तरी सतत विचार येत असतात त्यांना, आणि विचार म्हणजे प्रीऑक्युपाईड असतात. ते त्यांचा विचारांचा वेग सतत चालू असतो आणि एक जर काही कारण मिळालं की त्यांना आणि इट गोज ऑन एव्हरी टाइम. खूप कॉन्शियस असतात त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये आणि खूप लो फील करतात, सेल्फ त्यांचा खूप लो असतो किंवा नवीन लोकांशी इंटरॅक्शन करणं, आणि त्यांना भीती असते की लोकांना माझं बोलणं आवडेल की नाही आणि अप्रुव्हल त्यांना मिळेल की नाही, लोक माझ्याविषयी काय जज करतील, राईट. आणि ते म्हणून रिस्क घेत नाही, म्हणजे कुठली जबाबदारी घेण्याच्या भानगडीत पडतच नाही. आपल्याला जमेल की नाही जाऊ दे, आणि जर आपण केलं यांना आवडेल की नाही जाऊ दे म्हणून करायचंच नाही. तर ते अवॉइडंट पर्सनॅलिटी अशी उत्पन्न होते त्यांची मग त्याच्यामधनं. आणि तो सेल्फ एस्टीम त्यांचा लो असतो त्याच्यामध्ये, की नाही मला जमूच शकत नाही, हे कुठेतरी एक ठाम भावना नंतर उत्पन्न झालेली असते. म्हणजे इतकी रिजिड होऊन जाते की मग काही त्यांना जमू शकेल, खूप सोपं आहे, हे सगळे करू शकतात, बाकीचं तुम्ही करतात हे करायला काही हरकत नाही, त्यांना घाम फुटेल पण ते करू नाही शकणार त्याच्यामध्ये. तर हे आहे की सोशली थोडेसे त्याच्यामुळे ते वेगळेच राहतात, की कधी काय कोणी बोलेल आणि कधी काय सांगेल त्याच्यापेक्षा वेगळं राहणं बरोबर आहे.
पण हे स्किझोइड पर्सनॅलिटी पेक्षा वेगळं आहे, की त्यांना आवडतं करायला पण ते जमणार नाही म्हणून ते करत नाही. स्किझोइड मध्ये त्यांना ते सगळं नकोच असतं, जमण्या न जमण्याचा तर विषयच नाही याला. मला नकोय, मला ते घोंगाट आवडतच नाही, मला ते लोक नाहीच, कशाला कशाला बोलवायचं, काय करायचं, काय काम आहे आपल्याला, आपलं चालतंय ना, अशा टाईप. तर हे विचारांमधला फरक आहे. जर त्यांना कुठली लोक कम्फर्टेबल करतील आणि त्यांना मित्र बनवतील, दे विल रिअली लाईक टू बी विथ दॅम, आणि तिथे चॅलेंजिंग नाही वाटणार, कोणी कन्फ्रंट करत नाहीये, तर देन मग त्यांना छान वाटतं ते त्यांच्या बरोबर. तिथे अवॉइडन्स कमी होतो, किंवा त्यांना समजून घेणारे, त्यांना ग्रुपमध्ये आहे की तू फक्त हेच करायचंय, आता तू ग्रुपमध्ये राहायचं आणि तुझी हीच जबाबदारी जे त्यांना येत आहे, तर दे आर फिलिंग कॉन्फिडेंट आहे, मग ते इश्यू नाही. पण त्यांना म्हटलं आता हे लोक नाही, आज तू शो करायचा आहे पुढचा, तर दे वोंट बी की नाही माझं काहीतरी. डिपेंडेंट पर्सनॅलिटी मध्ये विचार खूप जास्त असण्यापेक्षा की त्यांना स्वतः करणं, पण स्वतःच्या गोष्टी निर्णय घेणं, किंवा ते त्यांना जमू शकत नसतात, आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना कोणीतरी राखतं की कोणी बरोबर असेल तर जास्त छान होईल, मी एकटा कसं काय करणार, किंवा मला नाही जमणार. किंवा अशी मुलांना जेव्हा हॉस्टेलमध्ये ठेवले जातात, त्या छोट्या छोट्या गोष्टी, जाऊन फॉर्म भरायचा आहे, जाऊन मेसचे पैसे भरायचे आहे, तरी त्यांना तिथे त्यांच्या कॅपॅसिटीवर डाऊट असतो, आणि ते कुठल्याही क्षणी एन्जॉयच करू शकत नाही, कारण की सतत एक नवीन चॅलेंजेस असतो, प्रत्येक तास त्यांच्यासाठी एक चॅलेंज झालेला असतो. पण जर त्यांच्या बरोबर कोणीतरी आहे तर ते सगळे कामं त्यांच्या बरोबर सगळं करू शकतात. तर इथे आहे की त्यांना वीक विल्ड असतात, ते स्वतःच म्हणजे मनापासनं करणं, किंवा त्यांचं ठरवून ते करू शकतील, तिथे अवघड जातं, जरी त्यांना कामं येत असतात. मॅडम, थोडं आता मला असं विचारायचं आहे की हे जे काय क्लस्टर्स आपण बघितले, तर जॉग्राफिकल एरियानुसार हे क्लस्टर्स बदलतात का? म्हणजे आपल्याकडे असं आहे की पुण्यामधील लोकांचा स्वभाव हा असा आहे, किंवा त्यांच्यामध्ये डिसऑर्डर्स ही अशी आहे, नागपूरची लोक, वऱ्हाडी लोक वेगळी वागतात, मुंबईची लोक वेगळी वागतात, ते दिल्लीवाले तर काय वेगळंच आहे त्यांचं. तर असं जॉग्राफिकली काही बदलतं का? डिसऑर्डर्स बदलतात का? आता मी इतक्या जागी प्रॅक्टिस केली आहे, म्हणून मी पर्सनल एक्सपिरियन्स पण केलेला आहे ह्या गोष्टींचा. पण जेव्हा आपण डिसऑर्डर डायग्नोज करतो, राईट, तर ती डायग्नोसिसच्या वेळेस हे आपल्याला खूप लक्षात घ्यायला लागतं गोष्टी. आता जर तुम्ही राजस्थानमध्ये गेलात, राजस्थानचे कोणी आहेत, तर तिथे अजूनही बऱ्याच जागी घुंगट प्रथा आहे, आणि किंवा घुंगट जरी नसतील, आता बऱ्याच इम्प्रुव्हमेंट्स आहेत की फक्त डोक्यावर पल्लू आहे, ते त्यांचा वेशभूषाचाच भाग आहे आता, म्हणजे दॅट वे दे ड्रेस अप. तर तिथले अजूनही जर मुली बाहेर जात नसतील आणि इट इज नॉट कल्चरली व्हेरी मच ऍक्सेप्टेड, तर मग त्यांची जर ती अपब्रिंगिंगच तशी आहे, तर आपण त्यांना काही त्यांना एन्शियस पर्सनॅलिटी नाही म्हणू शकत. इट इज कल्चरली अडॉप्टेड, म्हणजे तिथल्या घरात राहणाऱ्या बायका पण बोल्ड असू शकतात, पण तिथे कोणी बाहेर जातच नाही, त्यांचं सोशल सेटिंगच त्या प्रकारचं आहे की बाहेरची कामं असे डिव्हिजन्स आहेत की बाहेरचे पुरुष बघतील आणि घरातलं एंड टू एंड ते बघून घेतील. सो दे डोंट नीड टू गो आउट. आणि बाजार पण तेच करतात, बाहेरनं आणून देतात, किंवा त्यांच्यामध्ये घरातले गाई बकरी असतात, त्यांचं काम ते करतील, शेणांचं काम ते करतील, पण शेतावर ते नाही जाणार, बाहेर पडण्याची कामं आहेत. सो बिकॉज सोशली त्यांनी अजूनही ते बॅरियर ठेवलेले आहे. डझंट मीन दे आर एन्शियस. ओके, दे कॅन बी व्हेरी बोल्ड ऑल्सो, जर एक्सपोजर आणि ट्रेनिंग दिली त्यांना तर हा जो भाग आहे ते कल्चरली डिफरन्सेस. आता डायग्नोसिस करताना मे बी त्यांना तुम्ही पर्सनॅलिटी क्वेश्चनियर दिली भरायला, आणि तुम्ही त्याच्यात 10 क्वेश्चन असे लिहिलेले आहेत की तुम्ही हे करतात का, तुम्ही बाहेर जातात का, तुम्ही आमचं करू शकतात का, तुम्हाला चालेल का. तर 40 वर्षाची बाई पण लिहिणार की नाही करत, आणि तुमचे डायग्नोसिस फॉल होतील एन्शियस पर्सनॅलिटी मध्ये. त्यांच्याशी बोलताना खूप कॉन्फिडेंट वाटते ती, कारण की ती जे करते तिला जे माहित आहे ते माहित आहे, तर शी विल लुक कॉन्फिडेंट, शी वोंट लुक अँशियस. तर इथे जे आहे की त्यांची बाकीची हिस्ट्री, एक्सपोजर, अपब्रिंगिंग, ह्या सगळ्याचा तुम्हाला अनुभव असणं आणि ते क्लिनिकल इव्हॅल्युएशन्स करता येणं,
किंवा एखाद्या जागी ते मे बी पुण्यातच राहत असतील आणि खूप आपल्या इथलंच म्हणजे डेव्हलपमेंट त्यांनी बघितली, त्यांच्या घराची राहणी करणं अशी आहे की नाही, कुठे मुलीला एकटं नाही पाठवायचं आणि मुलींनी जायचं आहे तरी मैत्रिणीला घेऊनच बाहेर जायचं आणि घरातच यायचं. जर अशी पद्धत इथे राहूनही डेव्हलप केली आहे, तिला ट्रेनिंग आणि एक्सपोजर तुम्ही नाही दिलंय, राईट, तर कसं काय ती नाही करू शकत का मग? आणि जर तुम्ही त्याला सायकल पण नाही शिकू दिली आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे कॉलेजमध्ये बाहेर पडली, तुला गाडी चालवता येते का, ती म्हणेल नाही, तिला काही कळतच नाही. सो दिस इज नॉट हर इंटेलिजन्स पार्ट, और दिस इज नॉट हर पर्सनॅलिटी पार्ट. तर अशा पद्धतीने आता तुम्ही कलकत्त्याला गेला तर दे हॅव ऑरा ऑरा असतो एक त्यांचा, की ते थोडस म्हणजे सस्पिशियस फील करतात की हाऊ अदर विल रिॲक्ट टू यू, राईट, आणि खूप लवकर त्यांचा ऑरा तोडून तुम्हाला जवळ घेत नाही किंवा रिलेशनशिप डेव्हलप करत नाही. पण वन्स दे एस्टॅब्लिश द ट्रस्ट इन यू, तर त्याच्यानंतर मग म्हणजे इतके वॉर्म असतात ते, इतके वॉर्म, आणि मग हिस्ट्रॉनिक किंवा तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी बघायला मिळते आणि मग खूपच ओव्हर क्लेमिंग असतात किंवा म्हणजे ते तुम्ही सोडून जाणार तर ते रडणार सुद्धा तुमच्यासाठी, पण वर्षभर लावतील की तुमच्याशी फ्रेंडशिप करायला, राईट. पण पुण्यात असं नसेल, पुण्यात आले बोलले छान व्हेरी गुड, आणि पण नाही कुठलेही 2 वर्ष झाले की 10 वर्ष झाले हे असंच मला आवडतं की यू हॅव टू बी बिहेव इन अ सर्टन मॅनर. तर हे त्यांच्या एक पर्सनॅलिटी नाही, त्यांच्या कल्चरचा भाग आहे. सो इट इज नॉट दॅट की ते स्किझोइड असतात, बरोबर. म्हणजे जर थोडक्यात म्हणायचं तर जेव्हा आपण पर्सनॅलिटी डिसऑर्डर बद्दल बोलतोय तेव्हा त्या व्यक्तीचं कल्चर काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे, ते कुठल्या भागातून आलेले आहेत, त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे, त्यांचं वय काय आहे, आणि तुम्ही मगाशी म्हणलात तसं त्यांचं लिंग काय, की पुरुष आहे, स्त्री आहे, तिचं स्टेटस काय, या सगळ्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. पण मग मला एक विचारावंसं वाटतं की बऱ्याचशा ज्या काय आपण याच्यात अजून तुम्हाला क्लिअर होईल कल्चर विषय. जर तुम्ही राजस्थान, गुजरात, पंजाब मध्ये पाहुणाचार त्यांचा बघा, अफलातून असतो. म्हणजे तुम्ही घरी आला तर तुम्हाला सोडून येतील, कुणाचा ऍड्रेस विचारला तर तिथे पोहोचवून येतील, आणि म्हणजे पाहिजे तर तुम्हाला जी काही मदत लागेल ते सगळे, म्हणजे तुम्हाला तुमचा डबा पण करून देतील ते तुम्हाला कुठे जाणार असाल आणि गरज असेल तर. आणि ते हे जे आहे ते खूप वॉर्म असतातच. तर तिथे आपण त्यांना पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये कुठेच आपण त्यांना बॉर्डरलाईन किंवा हिस्ट्रॉनिक डायग्नोस नाही करू शकतो. हे जे तुम्ही म्हणत होता की कल्चरल ह्याचा इम्पॅक्ट असतो, आणि अपब्रिंगिंग पण खूप महत्वाची असते. त्याच्यात ट्रेनिंग एक्सपोजर त्यांना मिळाले आहेत की नाही, त्या सगळ्या गोष्टींचा पण खूप मोठा रोल असतो. म्हणजे मग आता मला असं विचारायचं आहे की जे काय आपण हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स डायग्नोज करतो तर ते आपण बऱ्याच वेळेला काही प्रश्न विचारून, काही उत्तरं त्यांच्याकडून लिहून घेऊन विचारतो. तर ह्या अशा ज्या काय पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं निदान आहे, ह्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या टेस्ट म्हणूयात आपण, तर ह्या भारतीय लोकांसाठी काही तयार झालेल्या आहेत का? का आजही आपण वेस्टर्न वर्ल्डच्याच टेस्ट फॉलो करतो? आणि दुसरा याच्यातला भाग म्हणजे की पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स डायग्नोज करायच्या तर त्या कशा करायच्या? हे पर्सनॅलिटी डिसऑर्डर आपण जेव्हा आपण डायग्नोज करतो म्हणजे क्लिनिकली त्याची गरज पडते तेव्हा, तर आपण ज्याची रिलायबिलिटी व्हॅलिडिटी खूप हाई असते, की ज्याचे वेगवेगळ्या, जर ते वेस्टर्न टेस्ट पण आहे म्हणजे इंडियामध्ये डेव्हलप केला आणि US UK मध्ये वापरला जातो, किंवा त्या कंट्रीज मध्ये केला आणि इंडियामध्ये वापरला जातो, पण आपण असे टेस्ट वापरतो की ज्यांची व्हॅलिडेट केलेल्या आहेत, त्यांची रिलायबिलिटी व्हॅलिडिटी टेस्ट केलेली आहे दुसऱ्या कंट्रीज साठी पण, राईट. तर जसं दुसरे टेस्ट असतात, इंटेलिजन्स टेस्ट असो किंवा आपले पर्सनॅलिटी टेस्ट असो किंवा कुठली प्रोजेक्टिव्ह टेस्ट आपण वापरतो निदानासाठी, तर आपण असे टेस्ट वापरतो की दुसऱ्या जागी पण त्यांची रिलायबिलिटी तितकी छान आहे. एक दुसरा भाग आहे की त्याच्यामध्ये अमुक स्केल्स दिलेले आहेत, की जर त्याच्यात किती स्केल्स असे असतात, फेकिंग स्केल, लाई स्केल आणि करेक्शन स्केल्स. तर हे जे स्केल्स आहेत
ते एकमेकांना वाक्यांना किंवा एकमेकांच्या माहितीला कोरिलेट करतात आणि त्याच्यामुळे जर त्याच्यामध्ये तफावत आला, आधी त्यांनी म्हणजे 500 प्रश्न आहेत, 500 प्रश्नांमध्ये अमुक 10 प्रश्न दुसऱ्या 10 प्रश्नाला कॉन्ट्रडिक्ट करतात ते, तर तो स्केल त्याला इनव्हॅलिड करून टाकतो. म्हणजे काही कारण आहेत की त्यांनी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे स्वतःला, काही कारणासर भीतीपोटी किंवा व्हॉट एव्हर, किंवा त्यांचे 10 ते 5 प्रश्नांमध्येच प्रॉब्लेम आलाय, बाकी 50 प्रश्न व्यवस्थित आहे जे चेक करण्याचे होते त्याच्यात तर करेक्शन लावायला लागतात त्यांच्या तितक्या मापाला, आणि बाकी सगळ्यांना इव्हॅल्युएट स्केल्स करताना ते उपयोग करतो आपण. ट्रेकिंग आहे तर ते पण त्याच्यात कळतात, तर हे व्हॅलिडिटी त्यांची खूप छान असते तेव्हा. आणि कित्येक टेस्ट आहेत त्यांना इंडियनाइज नॉर्म्स पण आहेत, तर आपण ते पण यूज करत असतो. पण कधीही म्हणजे कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये ऑनली एक पर्सनॅलिटी स्केलवर निदान केले जात नाही, आणि ते करणं म्हणजे चुकीचं होतं ह्याच कारणासर, कारण की क्लिनिकल त्याला बेस नाहीये किंवा त्यांचा दुसरा मेंटल स्टेट तुम्हाला माहित नाही, राईट. तर त्यांनी प्रश्नाची उत्तरं दिली पण कुठल्या मेंटल स्टेट मध्ये दिली आहे ते पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण जनरली दुसरे प्रोजेक्टिव्ह टेस्ट त्यांच्या बरोबर करतो, जे त्यांच्या मेंटल स्टेटचा आपल्याला आधार मिळतो, आणि त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये, आणि प्लस तुमचे क्लिनिकल इव्हॅल्युएशन्स असतात ज्याच्यासाठी जे टेस्ट ऍडमिनिस्टर करणारा असतो तो ट्रेंड असतो, की त्याला कल्चरल अपब्रिंगिंग किंवा कुठल्या परिस्थिती चालू आहे, हिस्ट्री, त्या सगळ्यांचा आढावा असतो, आणि मग त्याला फायनली डायग्नोसिस दिले जातात की ते चुकू नये, राईट. किंवा एका इन्सिडेंट मध्ये मे बी त्यांनी खून केलाय कोणाचं तरी, आणि बट ही इज नॉट अँटी सोशल पर्सन, तो एन्झायटी मध्ये पण नाही केलं, ती सिच्युएशनच अशी होती, दिस इज अ नॉर्मल ह्युमन रिएक्शन, पण त्याला कुठला तरी पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून किंवा त्याला काही मेनिया किंवा स्किझोफ्रेनिया म्हणण्याची गरज नाहीये, राईट. तर ते काय आहे, त्याच्यासाठी क्लिनिकल स्किल्स खूप महत्वाचे आहे. फक्त एक क्वेश्चनरी घेऊन डायग्नोज करणं म्हणजे ते खूप चुकीचं होतं, आणि ऍटलिस्ट त्याला प्रोजेक्टिव्ह टेस्ट किंवा दुसरे सपोर्टिव्ह इंटेलिजन्स पाहिजे तर ते आहे जेव्हा गरज लागते तशी, राईट. तर ते बघायला लागतात. म्हणजे मॅडम तुम्ही खूप छान हे सांगितलं. आता मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे, माझ्याकडे पेशंट येतात आणि म्हणतात की आम्हाला ह्या तपासण्या करायच्यात म्हणजे आमचं डायग्नोसिस होईल. तर डायग्नोसिस हे फक्त तपासण्यांवरती नसतं. सो पर्सनॅलिटी डिसऑर्डर जरी असेल तरी फक्त टेस्ट करून आपल्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर कळत नाही, त्याला क्लिनिकली आपल्याला बघायला लागतं, त्याशी बोलायला लागतं, त्याच्या कुटुंबियांशी चर्चा करायला लागते, आणि मग त्या टेस्ट त्याला आधारभूत ठरतात. म्हणजे टेस्ट या एकमेव नाहीये, तर त्या आधार देतात, आणि आपलं क्लिनिकल जजमेंट, टेस्टचं अनालिसिस, आपण कुठे राहतोय, त्याचं कल्चर, त्याचं वय, त्याचं लिंग, ह्या सगळ्याचं निदान होऊन मग ऍक्च्युअल डायग्नोसिस पर्यंत आपण पोचतो. एम आय राईट? बरोबर. जसं आता तुम्ही डॉक्टर म्हटलात तसं की जसे टेस्ट रिपोर्ट येतात, जर आपण गुगल केले तर बीपी म्हणजे इतकं म्हणजे नॉर्मल, इतकं म्हणजे हायर, किंवा आपले कोलेस्ट्रॉलची रेंज, आणि मग एकदमच घाबरतात लोक, आणि मग जेव्हा डॉक्टरकडे जातात, वय विचारतात, ह्या वयाला हे बरोबर आहे, आणि इट इज लाईक ओके फॉर देम, नाही आता गोळी सुरू करायची गरज नाही. पण इथे रेंज मध्ये तुम्हाला दिसत असतं की अमुक लेवल्स तुमचे असे आहेत, तर कुठल्या लेवलला ते बाकीचे जे आहे किंवा कॉम्बिनेशन्स काय आहेत, इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये असं आहे, पण गुगल केलं किंवा तुमच्या नॉलेजने ते कॅन्सरही असू शकतं, बरोबर. इथे ते म्हणतात जनरल बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, राईट. तर त्यांच्यासाठी तो काही कृमी गेले तुमच्या आतमध्ये, आम्ही 2-3 दिवस काही औषध देऊ, ते कृमी आपण काढून टाकतो आणि तो विषय संपतो, राईट. ते इथे आहे की असे मिसडायग्नोज होतात, जर फक्त एखाद गोष्टीचाच फक्त आधार घेतला की ब्लड टेस्ट दाखवलं आणि आपण निदान करून गुगलवरनं गोळ्या सुरू केल्या तर, राईट. त्याच्यासाठी डॉक्टरनी तो रिपोर्ट वाचता यावा, आणि बाकीचे डायग्नोसिस करण्यासाठी जे त्याची ज्या गोष्टी असतात ते खूप महत्वाच्या ठरतात. त्यामुळेच मॅडम, जेव्हा काउन्सिलिंग आम्ही करतो त्यावेळेला जेव्हा तुमच्यासारख्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कडून रिपोर्ट येतो तेव्हा त्याला कुठेतरी आधार असतो. पण आजकाल होतंय काय की लोक ऑनलाईन काही पर्सनॅलिटी टेस्ट घेतात, त्याचा ऑनलाईन रिपोर्ट आणतात. मध्येच माझ्याकडे एक
आई वडील आले होते त्यांच्या मुलीला घेऊन, तिची काहीतरी पर्सनॅलिटी टेस्ट घेतली त्यांनी गुगलवरती, त्याचा रिपोर्ट घेतला, काहीतरी एक 10-12 हजार रुपये त्यांनी भरले होते, तो रिपोर्ट घेतला आणि माझ्याकडे आले आणि म्हणले हा हिला आता हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आता काउन्सिलिंग करा. तर असं व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठीच आज आपण तुमच्यासारख्या क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं ओपिनियन घेतोय, ते तेवढ्यासाठीच बेसिकली घेतोय. मला एक दुसरं थोडंसं विचारावं वाटतं की आपण या क्लस्टर्स बद्दल बरंच बोललो, तर असं कधी होऊ शकतं का की एखादी व्यक्ती 2 किंवा 3 वेगवेगळ्या क्लस्टर्समध्ये किंवा 2 वेगवेगळ्या क्लस्टर्सच्या सबटाईपमध्ये मोडू शकते? मग तिला दोन्ही असू शकतात? हो, हे वॉटर टाईट कंपार्टमेंट नसतातच ना, राईट. तर मला थोडीफार कुठल्या किती क्षेत्रामध्ये भीती पण वाटू शकते, तेव्हा मी अँशियस पण रिॲक्ट करू शकते, राईट. मी अमुक पर्टिक्युलर, सगळ्यांमध्ये नाही पण पर्टिक्युलर अमुक गोष्टींमध्ये मी ऑब्सेसिव्ह आहे की मला त्या गोष्टी तशाच लागतात, बरोबर आहे की नाही. आणि तेव्हा मी थोडीशी अनंतकास्टिक किंवा ओसीपीडी असू शकते अमुक गोष्टींमध्ये, पण सगळीकडेच ते माझं नाही रिफ्लेक्ट होत. आणि नंतर मग बाकी टाइम मी भावनाप्रत पण आहे, राईट. तर तशा गोष्टी असू शकतात, ओव्हरलॅपिंग होऊ शकतो. नाही, आणि काही क्लायंट्सचा माझा जो अनुभव आहे तो, जेव्हा आपण या सायकोलॉजिकल टेस्ट ॲडमिनिस्टर करतो तेव्हा काही जण खूप अँशियस होतात, परीक्षा द्यायची आहे म्हणून. काही जण खोटी उत्तरं द्यायचा प्रयत्न करतात, काही जण त्यावेळेला वेगळ्या मूडमध्ये असतात, काही जण कंटाळून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या टेस्टमध्ये येऊ शकतात का? का त्याच्यासाठी क्लिनिकलच डायग्नोसिस करायला लागतं? नाही, टेस्टमध्ये येतात ना, टेस्टमध्ये येऊ शकतात. एक तर तुम्ही ते व्यक्ती टेस्ट कसे भरतात, म्हणजे त्यांचा किती कॅज्युअल अप्रोच आहे त्याच्याबद्दलचा, किंवा ते त्याच्यात बिलीव्ह करतात की नाही, किती त्यांची ऑनेस्टी आहे, किंवा आणि हे सगळं जे टेस्ट ऍडमिनिस्टर करतात ते म्हणजे क्लिनिशियन जे आहेत ते त्यांचा ट्रेनिंगचा भाग आहे की त्यांना किती कम्फर्टेबल करावं आणि किती त्यांच्याशी रॅपो एस्टॅब्लिश करावा आणि त्याचं महत्व काय आहे आणि कशासाठी आपण करतोय आणि त्याच्यातनं काय निदान होणार, राईट. हे जर त्यांना सांगितलं त्यांना एन्झायटी वाटत नाही, राईट. तर एन्झायटीचा भाग तिथे सबसाईड होऊन जातो. आपण ज्या लोकांना मॅन्युप्युलेट करायचं असतं, एन्झायटी सबसाईड होते रॅपोमुळे किंवा चांगले क्लिनिशियन करू शकतात. दुसरा भाग आहे की त्यांना ह्याची जे रिझल्टची भीती वाटते ते पण त्यांना सांगितले जातात. सिन्सिअरिटी त्यांची जर कॅज्युअल अप्रोच असेल तर त्यांना त्याचं महत्व सांगून आपण करून घेतो. फक्त प्रॉब्लेम येतो ज्यांना इंटेन्शनली मॅन्युप्युलेट करायचं असतं आणि त्यांना हे कुठेतरी वाटतं की आता माझं जे काही आहे ते एस्टॅब्लिश झालेलं आणि टेस्टमध्ये ते रिफ्लेक्ट होईल, राईट. तर त्याच्यामुळे त्यांना जर मॅन्युप्युलेट करायचं असतं तर तशा लोकांसाठी स्केल्स, लाय स्कोर, फेकिंग स्कोर, करेक्शन स्कोर असे आहेत आपल्या टेस्टमध्ये. आणि अमुक जे प्रोजेक्टिव्ह टेस्ट आहेत आपल्यासाठी त्याच्यात त्यांना काहीच माहित नसतं की ते काय बोलतात आणि त्याचं निदान काय निघणार आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं की पक्षी, प्राणी, फुलं दिसतात, ते आम्हाला पाणी दिसतंय, आता त्याचा काय अर्थ, त्यांना त्याच्यातलं काही, जरी ते गुगलवर वाचून आले तरी त्याच्यातलं काही त्यांना इंटेन्सिव्ह ट्रेनिंग शिवाय ते त्याच्या निदानापर्यंत पोहोचत नाही आणि अशा वेळेस म्हणजे ते गाळले जातात. तर त्याची शक्यता आधीच लक्षात घेऊनच टेस्ट बनवले जातात किंवा त्याला ऍडमिनिस्टर करण्याच्या ट्रेनिंग दिल्या जातात. तर प्रोफेशनल कॅन हँडल दिस थिंग्स. ह्या व्यक्तिमत्वाच्या टेस्ट म्हणा किंवा तुमचं जे काय व्यक्तिमत्वाबद्दलचं डायग्नोसिस आहे हे कोर्टामध्ये कितपत लिगली एक्सेप्ट केलं जातं किंवा मान्य केलं जातं? नाही, हे ह्याच्या बेसवर काहीच होऊ शकत नाही. कोर्टात ह्या एक डॉक्युमेंट आहे, त्यांच्यासाठी आधार आहे फक्त. बाकीच्या त्यांच्या काय काय डॉक्युमेंट्स आणि काय जोडले गेले आहेत आणि कोर्टामध्ये बाकी गोष्टी कशा त्या समजून घेतात ते आहे की नाही, ते सगळ्यांचे पुरावे आणि त्याला एक महत्वाचं डॉक्युमेंट म्हणून ह्याला आपण ठेवू शकतो, बरोबर आहे. ह्याच्या
पूर्ण निदान होईल की अमुक XYZ पर्सनॅलिटी आहे, त्याच्यावरनं काहीच होत नाही. आणि कुणाची काही पर्सनॅलिटी असो, पण इफ ही इज हँडलिंग हिमसेल्फ वेल आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना काही त्याचा त्रास होत नाहीये, त्याचं जर लक्षात घेतलं तर कुठली पर्सनॅलिटी डायग्नोसिस असल्यावर काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही त्यांना. नाही, कारण हा प्रश्न मी अशासाठी विचारला की काउन्सिलिंग करताना डायव्होर्सच्या जेव्हा केसेस येतात तेव्हा बऱ्याच वेळेला काउन्सिलरकडे किंवा कोर्टामध्ये काहीतरी आपल्या जोडीदाराचं पर्सनॅलिटी टेस्टचा रिपोर्ट टाकला जातो आणि म्हणलं जातं की हे बघा, मी जे म्हणतो तेच ह्या टेस्टमध्ये दिसतंय, म्हणून आता मला डायव्होर्स पाहिजेच आहे. तर मला माझ्या जे कोण आज काउन्सिलर्स जॉईन झालेत आपल्याला, त्यांना हेच सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण व्यक्तिमत्वाच्या या टेस्ट करतो, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दीक्षित मॅडम सारख्यांकडून आपण रिपोर्ट घेतो, तर तो रिपोर्ट आपल्याला काउन्सिलिंग करण्यासाठी उपयुक्त आहे, ना की कायद्याच्या दृष्टीने त्याचा वापर करण्यासाठी. त्याच्याने आपण काउन्सिलिंग कसं करणार, त्याचं समुपदेशन करून त्याचा स्वभाव कसा बदलता येईल. मी आता थोडंसं आपल्या या आजच्या बोलण्यातल्या शेवटच्या भागाकडे जातोय की हा व्यक्तिमत्व त्याचं कसं बदलता येईल, त्याची ती डिसऑर्डर कशी नीट करता येईल, हे आपण काउन्सिलर म्हणून हे जाणून घेऊ शकतो. तर मला मॅडम, तुम्हाला पुढचा शेवटचा मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे काय एवढे डिसऑर्डर्स आपण बोललो, हे डिसऑर्डर्स परमनंट असतात का? का त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, ती व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलू शकतो, त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंज आणता येऊ शकतो का, आणि तो कसा आणायचा? हे बघा, बाकी आपण जसे CBT, REBT बऱ्याच थेरपीचे नावं ऐकले असतील. म्हणजे काउन्सिलिंगने प्रॉपर गाईडलाईन बरोबर आपण जरी थेरपीज केल्या तर त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स जिथे असतात त्यांचं प्रोग्नोसिस म्हणजे त्यांच्यातला बदल येण्याचे चान्सेस बाकी डिसऑर्डर पेक्षा कमी आहेत, बरोबर. हो. आणि दुसरं आहे की पर्सनॅलिटी मध्ये जर आपण बघितलं, पण ह्यांच्यामध्ये कुठले असे केमिकल चेंजेस नसतात की त्याच्यात शरीराला त्यांना खूप जास्त त्रास होतो किंवा अशी काही लक्षणं येत असतात. ते वेळोवेळी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हाच ते लक्षण येतात. म्हणजे अँशियस परिस्थिती असेल तर त्यांना एन्झायटी फील होणार, किंवा बाकी ते घरात आरामात बसले तर गाणी ऐकत बसतील, त्यांना कुठेच काही अडचण नसते. पण जर हे आहे की त्यांची कुणाबरोबर भांडणं झाली, कोणी त्यांचं ऐकलं नाही, तर तेव्हा मे बी अँगर आउटबर्स्ट होऊ शकतो त्यांचा. अदरवाईज दे आर व्हेरी गुड अँड कम्फर्टेबल. तर प्रत्येक क्षणी लक्षणं नसतात एकतर त्यांची. पण दुसरा भाग आहे की पर्सनॅलिटीमध्ये प्रत्येकाचा स्वभाव थोडा थोडा वेगळा असतोच. कोणी एकसारखं आणि एक थोडे लक्षणं सगळ्याच पर्सनॅलिटीचे सगळ्यांमध्ये असू शकतात कमी जास्त प्रमाणात. आणि दुसरं एक महत्वाचं याच्यात सांगायचं राहिलं ते पहिले सांगते मी, की याच्यात ट्रेट्स पण असू शकतात. म्हणजे एकदम डिसऑर्डर पर्यंत पर्सनॅलिटी नाही, पण टुवर्ड्स द डिसऑर्डर, ह्या जास्त करून ही पर्सनॅलिटी ह्याच्या डिसऑर्डरच्या ट्रेट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. पण डझंट डायग्नोस एज अ पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पण हे बघा ना, आपली सगळ्यांची पर्सनॅलिटी थोडीफार तशी आहे, मग ट्रेट्स आणि मग डिसऑर्डर. डिसऑर्डर पर्यंत ते इतकी फर्म झालेली असते की त्यांच्यातले चेंजेस आणणं खूप अवघड होतं. तरी जसे सगळ्यांमध्येच बदल येतात. म्हणजे लहानपणी तो खूप क्रँकी होता, पण आता तो समजदार झाला आहे, राईट. किंवा खूपच त्याला तेव्हा लागायचं, पण आता तो सगळ्यांचं खूप करतो, असं आपण ऐकतो लोकांचं. ते जे चेंजेस वयानुसार होतात तसे यांच्यात पण होतात. म्हणजे दुसऱ्यांपेक्षा कमी जरी झाले, वेळ जरा जास्त लागतो, पण 30-40 पर्यंत बरेच चेंजेस आलेले असतात त्यांच्यामध्ये, अनुभवानी, एन्झायटी पर्सनॅलिटीमध्ये, किंवा इमोशनल याच्यामध्ये त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस घेऊन. नंतर मग जर त्यांना खूप काही दुसरा म्हणजे गोल्स असे नसतील, किंवा त्यांचे रिस्क घेण्यात काही त्यांना इंटरेस्ट नसेल त्यांची सोशल पर्सनॅलिटीमध्ये, स्किझॉइड मध्ये बरेच एक्सपोजर झालेले असतात सोशल याचे, की त्यांना स्वतःला ऍडजस्ट करायला लागलं असतं, मग थोडेफार कम्फर्टेबल व्हायला लागतात, राईट. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, अरे आमचे हे तर पहिले आधी तर अजिबातच बोलायचे नाही, आता तरी थोडेफार येतात, राईट. तर असा बदल म्हणजे ते असं मोकळं बोलू शकतात, म्हणजे त्यांची 50वी असेल आय थिंक, तेव्हा ते असं बोलतात की आधी असे होते ना आता असे झाले. तर म्हणजे हे बदल येतात, पण खूप कमी प्रमाणात. काउन्सिलिंगनी त्यांना आपण जे करतो त्याच्यात थोडासा पुश देण्याचा प्रयत्न, म्हणजे की एक तर त्यांना इन्साइट डेव्हलप करून देतो,
आणि दुसरं त्यांना त्याची अवेअरनेस म्हणजे ह्याची की त्याच्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स होतात ते दुसऱ्यांना होतात ते, आणि ते नाही केले तर कॉन्सिक्वेन्सेस काय येऊ शकतात ते, आणि मग ते चूज करू शकतात व्हॉट दे वॉन्ट टू डू अबाउट इट, राईट. की आणि चेंजेस करायचे आहेत तर त्याच्यासाठीची ट्रेनिंग आपण त्यांना देतो, हु इज विलिंग की हो मला करायचं तर आहे. तर आता मला हो अँगर आउटबर्स्ट माझे खूप आहेत, अँगर मॅनेजमेंट मला शिकायचं आहे, तर मे बी 10 पैकी दे विल फेल इन 2 or 3 टाइम्स अगेन, पण ऍटलीस्ट बाकीच्या टाइम मध्ये ते सांगतात की हा इतक्या इतक्या वेळेस मी ते करू शकतो. तर असं 100% प्रोग्नोसिस असं नाही म्हणता येणार, कमी आहे याचं प्रोग्नोसिस जरी, तरीही म्हणजे त्याच्यात काउन्सिलिंगमुळे बरेच चेंजेस येतात आणि ते त्यांच्यामध्ये सुधार आणू शकतात, आणि लेट एज मध्ये तर छान प्रोग्नोसिस आहे त्यांचे. थोडक्यात स्वभावाला औषध नाही हे वाक्य माझ्या मते आता बोललं नाही पाहिजे. त्याला औषध नक्की आहे. मग पहिलं त्याचं निदान होणं महत्त्वाचं आहे, ते योग्य व्यक्तीकडून होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग त्याचं काउन्सिलिंग समुपदेशन होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणलात तसं हो, त्याचं प्रमाण कमी आहे नीट होण्याचं, पण होऊच शकत नाही असं नाही. त्यामुळे स्वभावाला औषध नक्की आहे, आणि ते औषध तुमच्यासारखे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील, माझ्यासारखे काउन्सिलर असतील, या दोघांनी मिळून जर का शोधलं तर नक्कीच ते औषध आपल्याला मिळू शकेल, आणि त्यायोगे माझ्या मते आपण एक छान समाज, छान नातं निर्माण करू शकू, त्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं करू शकू. पूर्वा दीक्षित मॅडम, तुम्ही आज खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. असंच पुढेही आपण नक्कीच ऑनलाईन भेटत राहू. घरी राहा, सुरक्षित राहा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद. मला सगळ्यांशी बोलायला आज मला मिळतंय इथे, आणि माझा विचार पोहोचवता येतोय तुमच्या माध्यमाने, म्हणून थँक्यू सो मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू.